विक्रोळीतील कन्नमवार नगर इथल्या म्हाडाच्या 40 नंबर इमारतीत स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली आहे। दुर्घटनेत 2 ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झालाय। घटना घडली तेव्हा इमारतीमध्ये 14 कुटुंब उपस्थित होती। इमारतीत असलेलं फेडरेशन आणि म्हाडा याला जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी। विक्रोळी कन्नमवार नगर येथे जी म्हाडाची 40 नंबर इमारत होती तिचा स्लॅब कोसळलेला आहे आणि यामध्ये 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आपण जर बघितलं तर ही गुरुकृपा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे। या इमारतीचा काही वेळापूर्वी दुसऱ्या मजल्याचा स्लॅब जो आहे तो खाली कोसळलेला आहे। त्यामध्ये सुरेश मसाळ आणि सूर्यकांत म्हाडलकर अशा 2 व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। खरं तर आपण ही जर इमारत बघितली तर 40 ते 50 वर्ष जुनी अशी इमारत आहे। मात्र इथे जे फेडरेशन बनवलं गेलं होतं त्यांच्यामध्ये आणि काही इथले स्थानिक रहिवासी आहेत त्यांच्यामध्ये वाद होते आणि त्या वादातून याचं पुनर्निर्माण जे आहे ते रखडलं गेलं आणि साधारणतः ज्यावेळेस हे इमारत ज्यावेळेस हा स्लॅब कोसळला त्यावेळेस देखील या ठिकाणी 13 ते 14 कुटुंब राहत होती। त्या सगळ्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढलेलं आहे। मात्र यामध्ये 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।